हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम इन C++ मध्ये पुढचा पॉइंट बघायचा आहे. तर तो पॉइंटर टू ऑब्जेक्ट, दिस पॉइंटर आणि पॉइंटर टू डिराइव्हड क्लास, हे टोटली 3 वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. तर या चॅप्टरच्या दृष्टीने हे तिन्ही पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉइंटर अरिथमॅटिक हा पॉइंट्स आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करूया. पॉइंटर टू ऑब्जेक्ट. आता आपल्याला माहिती आहे की नॉर्मली जेव्हा आपण एखाद्या व्हेरिएबलला पॉइंटर असाइन करतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आपण पॉइंटर हे एखाद्या क्लास मेंबरला म्हणजे क्लास टाइपला, म्हणजेच त्याला आपण म्हणतो की ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्लास मेंबर किंवा क्लास टाइप त्यालाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. तर त्या ऑब्जेक्टला देखील आपण पॉइंटर क्रिएट करू शकतो. तर दिले बघू शकता तुम्ही, जस्ट लाईक अ पॉइंटर्स टू द नॉर्मल व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स वी कॅन हॅव पॉइंटर्स टू क्लास मेंबर्स. क्लास मेंबर्स म्हणजेच क्लास मेंबर कुठले कुठले आहेत, फंक्शन्स आणि व्हेरिएबल्स. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या फंक्शन किंवा व्हेरिएबलच्या प्रमाणे आपण एखाद्या ऑब्जेक्ट क्लास सुद्धा आपण पॉइंटरने पॉइंट करू शकतो. ठीक आहे. A pointer to a C++ class is exactly done the same way as that of the pointer to the structure. म्हणजे आपण C प्रोग्रामिंग मध्ये किंवा आपण C++ प्रोग्रामिंग मध्ये स्ट्रक्चर हा पार्ट आपण बघितलेला आहे. ज्याप्रमाणे C मध्ये जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरचे मेंबर्स जर पॉइंटरच्या थ्रू आपल्याला जर कॉल करायचे असतील तर आपण एरो ऑपरेटर इथं वापरत होतो. तो एरो ऑपरेटर सेम आपल्याला इथं C++ प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला वापरायचा. ठीक आहे. तर आपण बघूया, फॉर ऍक्सेसिंग द नॉर्मल डेटा मेंबर्स. आता एखादा नॉर्मल डेटा मेंबर जर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर ते आपण कसं ऍक्सेस करतो, ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर वापरून. तर ठीक आहे. जेव्हा आपण पॉइंटर क्रिएट करतो एखाद्या ऑब्जेक्टचा, तेव्हा जर एखाद्या क्लासचे डेटा मेंबर्स आपल्याला जर ऍक्सेस करायचे असतील तर आपल्याला डॉट ऑपरेटरच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, एरो ऑपरेटर. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया, पॉइंटर टू ऑब्जेक्ट. तर त्याच्या अगोदर एक सॅम्पल फक्त एक कोड दिलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, एक सिंगल मी क्लास क्रिएट केलेला आहे सिंपल नावाचा. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर मी void main मध्ये त्या सिंपल नावाचा जो क्लास आहे त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे OBJ नावाचा. त्याचप्रमाणे त्या क्लासचा एक पॉइंटर पण क्रिएट केलेला आहे स्टार PTR नावाचा. बरोबर. आणि त्या PTR मध्ये काय व्हॅल्यू घेतली आहे, त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस मी त्या PTR ला असाइन केलेला आहे. ठीक आहे. जर नॉर्मल मेंबर असेल, नॉर्मल मेंबर म्हणजे समजा मला A हा ऍक्सेस करायचा आहे विदाउट पॉइंटर, तर तो मी कसा ऍक्सेस करणार, cout obj.a म्हणजे ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटर वापरून मी नॉर्मल डेटा मेंबर्स ते नॉर्मली मी ऍक्सेस करू शकतो विदाउट पॉइंटर. जर पॉइंटर जर वापरला असेल तर पॉइंटर आणि तो एरो ऑपरेटर वापरून मी तो डेटा मेंबर ऍक्सेस करू शकतो की दिलेला आहे मी त्याप्रमाणे PTR एरो A. ठीक आहे. तर एक टोटल एक्झाम्पल आपण यासाठी बघूया. इथे मी एक बॉक्स नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे आणि त्या क्लास मध्ये एक मेंबर फंक्शन घेतलेला आहे व्हॉल्यूम नावाचं. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे मी एक कन्स्ट्रक्टर पण क्रिएट केलेला आहे. आता कन्स्ट्रक्टर कसा ओळखायचा हे तुम्ही मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. क्लास नेम आणि त्या स्पेशल फंक्शनचं नाव जर सेम असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर. हा कन्स्ट्रक्टर कुठला आहे तर पॅरामीटराइज्ड. त्याच्यामध्ये 3 डबल टाइपचे पॅरामीटर मी इथं दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट.
आणि त्या लेंथ, ब्रेथ आणि हाईट त्या व्हेरिएबलला मी त्या व्हॅल्यू L, B आणि H च्या व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम मध्ये मी काय रिटर्न केले बघा, व्हॉल्यूम मध्ये मी टोटली त्याचा व्हॉल्यूम काढलेला आहे, म्हणजे त्या बॉक्सचा व्हॅल्यू मी इथे रिटर्न केलेला आहे, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ठीक आहे. त्यानंतर बघा व्हॉइड मेन मध्ये मी काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, बॉक्स 1 आणि बॉक्स 2. बॉक्स 1 ला वेगळ्या व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत, बॉक्स 2 ला वेगळ्या व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी बॉक्स नावाचा जो क्लास आहे त्याचा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि तो ऑब्जेक्टला पॉइंटर क्रिएट केलेला आहे आणि त्या पॉइंटरला आपण बॉक्स 1 जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस असाइन केलेला आहे. त्यानुसार व्हॉल्यूम जिथे आपला स्टोअर होणार आहे बॉक्स 1 चा त्याचा ऍड्रेस काय असेल, तर तो ऍड्रेस कशामध्ये असणार आहे, एम्परसँड बॉक्स 1 मध्ये, आणि बॉक्स 2 चा ऍड्रेस कशामध्ये असेल, एम्परसँड बॉक्स 2 मध्ये. त्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, व्हॉल्यूम काढलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स 1 ज्याप्रमाणे आपण एखादं नॉर्मल मेंबर फंक्शन ऍक्सेस करतो बाय युजिंग डॉट ऑपरेटर, त्याचप्रमाणे फक्त डॉट ऑपरेटर आणि त्या ऑब्जेक्टच्या नावाच्या ऐवजी आपल्याला त्या पॉइंटरचं नाव आणि एरो ऑपरेटर वापरावं लागेल, एवढाच डिफरन्स आहे. म्हणजे तिथे मी दिलेलं आहे पॉइंटरचं नाव काय आहे, ptr बॉक्स, आणि त्यानंतर एरो ऑपरेटर आणि व्हॉल्यूम नावाचं फंक्शन मी इथे ऍक्सेस केलेलं आहे. म्हणजे व्हॉल्यूम नावाचं जे फंक्शन पॉइंटरच्या थ्रू दोन वेळेला ऍक्सेस केलं, एकदा बॉक्स 1 च्या साठी आणि एकदा बॉक्स 2 च्या साठी. आता इथे तुम्ही आउटपुट मध्ये पण बघू शकता कन्स्ट्रक्टर इथे दोन वेळा कॉल केलेला आहे. आता कन्स्ट्रक्टर आपण तुम्ही म्हणाल की कन्स्ट्रक्टर एकदाच लिहिलेले आहे दोन वेळा कसा कॉल होईल, तर बॉक्स नावाचा जो कन्स्ट्रक्टर आहे तो दोन ऑब्जेक्ट साठी येईल, एकदा बॉक्स 1 साठी आणि एकदा बॉक्स 2 साठी. ठीक आहे, लक्षात आलं. आउटपुट कन्स्ट्रक्टर कॉल्ड त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ बॉक्स 1, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स 2. ठीक आहे, हे झालं थोडक्यात पॉइंटर टू ऑब्जेक्ट. हा प्रोग्राम पण तुम्ही करून बघू शकता, जर काय प्रॉब्लेम असेल तर मला रिमाइंड पण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो दिस पॉइंटर. तर दिस पॉइंटर, दिस हे नाव म्हणजे काय, थोडक्यात स्वतःला ऍक्सेस करणं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. तर बघा डेफिनेशन नुसार एव्हरी ऑब्जेक्ट इन C++ हॅज ऍक्सेस टू इट्स ओन ऍड्रेस थ्रू द इम्पॉर्टंट पॉइंटर कॉल्ड दिस पॉइंटर. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट तो जर स्वतःलाच कॉल करायचा असेल तर आपण काय वापरतो, तर दिस पॉइंटर वापरतो. एखादा ऑब्जेक्ट जर स्वतःचा ऍड्रेस कॉल करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, दिस पॉइंटर. ठीक आहे. दिस पॉइंटर इज एन इम्प्लिसिट पॅरामीटर. इम्प्लिसिट पॅरामीटर म्हणजे ऑटोमॅटिकली कॉल करतो टू ऑल द मेंबर फंक्शन. म्हणजे जर दिस पॉइंटर जर नाही लिहिलं नसेल तरी सुद्धा तो इम्प्लिसिटली स्वतःचे पॅरामीटर मेंबर फंक्शन मध्ये कॉल करू शकतो. ठीक आहे. देअरफॉर इनसाइड अ मेंबर फंक्शन दिस मे बी यूज्ड टू रेफर इन्व्होकिंग ऑब्जेक्ट. म्हणजे जो करंट ऑब्जेक्ट असेल तो इन्व्होक करण्यासाठी आपल्याला काय वापरतो आपण, दिस पॉइंटर. म्हणजे जर एखाद्या फंक्शन मध्ये करंट ऑब्जेक्टचा किंवा करंट इन्व्होकिंग ऑब्जेक्ट जर आपल्याला यूज करायचा असेल किंवा रेफर करायचा असेल तर आपण दिस पॉइंटर वापरतो. त्याचप्रमाणे फ्रेंड फंक्शन मध्ये आपण दिस पॉइंटर वापरू शकत नाही, कारण का फ्रेंड फंक्शन हे मेंबर फंक्शन नाहीये, म्हणून आपण फ्रेंड फंक्शन मध्ये दिस पॉइंटर वापरत नाही. ठीक आहे. म्हणजे जर दिस पॉइंटर वापरायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचेच मेंबर फंक्शन्स पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच ओनली द मेंबर फंक्शन्स हॅव दिस पॉइंटर. आता एक दोन मेन पॅसेजेस दिलेले आहेत. पहिला आहे इट कॅन बी यूज टू पास द करंट ऑब्जेक्ट ऍज अ पॅरामीटर टू अनदर मेथड. म्हणजेच जर एखाद्या मेंबर फंक्शनला करंट ऑब्जेक्ट म्हणून पॅरामीटर जर पाठवायचे असतील तर आपण दिस पॉइंटर वापरतो. ठीक आहे.
then it can be used to refer current class instance. आता हे पण सेम आहे. एखादा जर करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे थोडक्यात आपण एखादा करंट ऑब्जेक्ट जर रेफर करणार असेल तर आपण दिस पॉइंटर वापरतो. ठीक आहे. तर त्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूया. तर मी सेम मगाचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेलं आहे, व्हॉल्यूम नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं आहे आणि कम्पेअर नावाचं पण मी इथे एक मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. फक्त त्या मेंबर फंक्शनला मी त्या स्वतःचाच ऑब्जेक्ट मी पास केलेला आहे. म्हणजे बॉक्स नावाचा क्लास आहे, त्या क्लासमध्ये मी स्वतःचाच ऑब्जेक्ट मी इथं पास केला. ठीक आहे. रिटर्न काय केलंय, व्हॉल्यूम आणि बॉक्स डॉट व्हॉल्यूम. ठीक आहे, दोघांचं व्हॉल्यूम इथं घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे दिस हा जो कीवर्ड वापरलेला आहे तो कीवर्ड काय रिटर्न करतो, तर तो स्वतःचाच व्हॉल्यूम म्हणजेच त्या स्वतः बॉक्सचा व्हॉल्यूम पण तो रिटर्न करतो. त्याचप्रमाणे म्हणजे इथं थोडक्यात आपण इथं बॉक्स 1 आणि बॉक्स 2 हे दोन ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत. तर बॉक्स 1 म्हणजे थोडक्यात आपण इथं म्हणजे असं करू शकतो की दिस हा आहे, दिस व्हॉल्यूम म्हणजे थोडक्यात बॉक्स 1 आणि बॉक्स डॉट व्हॉल्यूम म्हणजे थोडक्यात बॉक्स 2 असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे दिस कॅन कॉल्स करंट ऑब्जेक्ट इटसेल्फ म्हणजे स्वतःचा जो करंट ऑब्जेक्ट असेल तो कॉल करण्यासाठी आपण दिस वापरतो. आता इथं पण मी दोन कंपेअर केले आहेत, बॉक्स 1 आणि बॉक्स 2 हे दोन ऑब्जेक्ट कंपेअर केले. कंपेअर नावाचं एक इनबिल्ट फंक्शन आहे, ते फंक्शन मी वापरून दोन्हीही ऑब्जेक्ट मी इथं कंपेअर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये बॉक्स 2 स्मॉल असेल तर तो आपण प्रिंट करू शकतो किंवा बॉक्स 2 हा लार्ज असेल तर तो आपण प्रिंट करू शकतो. ठीक आहे. त्याचे आउटपुट तुम्ही इथं दिलेला आहे, बघू शकता. हा प्रोग्राम पण तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. ठीक आहे. हा झालं दिस पॉइंटर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक तिसरा पॉइंट बघायचा आहे, पॉइंटर टू डिराइव्हड क्लास. आता आपल्याला माहिती आहे की डिराइव्हड क्लास म्हणजे थोडक्यात इथं काय आलं, इनहेरिटन्स आलं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात एकापेक्षा जास्त क्लासेस इथं आलेले आहेत. ठीक आहे. इन C++ we can declare a pointer points to the base class as well as derived class. म्हणजे थोडक्यात काय, आपण इथं बेस क्लासचा पण पॉइंटर करू शकतो आणि डिराइव्ड क्लासचा पण पॉइंटर क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया, पॉइंटर टू डिराइव्ड क्लास. तर मी एक बेस नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये शो नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे आणि n1 हा एक इंटिजर टाइप व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केलेला आहे आणि तो शो फंक्शन मध्ये फक्त डिस्प्ले केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा डिराइव्ह नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे, कोणापासून, बेस या क्लास पासून. त्याच्यामध्ये पण n2 नावाचा व्हेरिएबल इंटिजर टाइप डिक्लेअर केलेला आहे. परत शो नावाचं फंक्शन मी इथं वापरलेलं आहे. ठीक आहे. ते वापरू शकतो मी. आणि शो मध्ये मी n1 आणि n2 ह्या दोन्हीही व्हॅल्यू मी इथं काय केलेले आहेत, शो केलेले आहेत किंवा प्रिंट केलेले आहे. ठीक आहे. तर void main मध्ये आपण जनरली डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, पण जेव्हा आपण जर पॉइंटर क्रिएट करतो तर पॉइंटर आपण बेस क्लासचाही करू शकतो आणि डिराइव्ह क्लासचा पण करू शकतो. सुरुवातीला मी इथं बेस क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे बी नावाचा, त्याचप्रमाणे ptr नावाचा एक पॉइंटर पण क्रिएट केलेला आहे तो बेस क्लासचा. ठीक आहे. त्यानंतर बेस क्लासचा पॉइंटर मध्ये मी त्या ऑब्जेक्टचा म्हणजे बेस क्लासच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस मी असाइन केलेला आहे. ठीक आहे. मग त्या पॉइंटरने n1 ला 44 नावाची व्हॅल्यू असाइन केलेली आहे बाय युजिंग एरो ऑपरेटर. त्या पॉइंटरनी बेस क्लासच्या पॉइंटरनी n1 ला मी 44 नावाची व्हॅल्यू असाइन केलेली आहे, कारण n1 हा जो व्हेरिएबल आहे तो कुठल्या क्लासचा आहे, बेस क्लास आहे, म्हणून मी बेस पॉइंटरनी तो असाइन केलेला. त्यानंतर मी शो नावाचं फंक्शन कॉल केलेला आहे बाय युजिंग पॉइंटर अँड एरो ऑपरेटर. त्यानंतर डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, तुम्ही बघू शकता डिराइव्ह डी. आता सेम बेस क्लासचा पॉइंटर मध्ये मी डिराइव्ह क्लासचा
डिराइव्ह क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा ऍड्रेस मी असाइन केलेला आहे bptr इज इक्वल टू $d. ठीक आहे. आणि bptr n1 ला व्हॅल्यू मी इथं काय केलेलं आहे 66 ही असाइन केलेली आहे. n2 ला व्हॅल्यू इथं असाइन केलेलीच नाही आहे. ठीक आहे. तर bptr शो म्हणजे थोडक्यात bptr शो हे नावाचं फंक्शन मी कुठलं कॉल केलेलं आहे तर बेस क्लासचं. कारण का या बेस क्लासचा फंक्शन ऍक्सेस का केलेला आहे कारण मी बेस क्लासचा पॉइंटर क्रिएट केलेला आहे. त्या बेस क्लासच्या पॉइंटरने मी डिराइव्ह क्लासचे त्याचप्रमाणे बेस क्लास म्हणजे स्वतःचेच मेंबर फंक्शन्स कॉल केले. त्यानुसार तुम्ही आउटपुट पण बघू शकता. दोन्हीमध्ये पण n1 आणि n1च दिलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की डिराइव्ह क्लासचं जे फंक्शन आहे शो नावाचं त्याच्यामध्ये n1 आणि n2 दोन्हीच्या व्हॅल्यू पण इथं डिस्प्ले केलेल्या आहेत. पण बघा हा पॉइंटर कुठला वापरलेला हे महत्वाचं आहे. म्हणजे जर बेस क्लासच्या पॉइंटरने जर डिराइव्ह क्लासचं शो फंक्शन जर ऍक्सेस केला असेल तर डिराइव्ह क्लासचं फंक्शन ऍक्सेस होणार नाही. तो स्वतःच ऍक्सेस करेल म्हणजे बेस क्लास. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पण प्रोग्राम तुम्ही करून बघू शकता की काय डिफरन्स आहे की बेस क्लासचा पॉइंटर आणि डिराइव्ह क्लासचा पॉइंटर दोन्हीही पॉइंटर तुम्ही क्रिएट करून बघू शकता. ठीक आहे. हे झालं पॉइंटर टू डिराइव्ह क्लास. ठीक आहे. टोटली आज आपण 3 वेगवेगळे पॉइंट्स बघितले. पॉइंटर टू ऑब्जेक्ट, दिस पॉइंटर आणि पॉइंटर टू डिराइव्हड क्लास. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया.